नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे सकारात्मक झालो तरच जिंकू. मित्रहो, पहलगाम प्रकरणात पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे आणि त्या दृष्टीनं भारत सरकारचा विचार आणि कृती योग्य प्रकारे मार्गक्रमण करीत आहे. हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही, पण जो कठीण आहे तो सोपा करण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे आणि त्या विषयात अनेक युद्धतज्ञ आपापली मतं व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर अधिक वेळ घेणार नाही. माझं म्हणणं, सर्वसामान्य भारतीय जनता तिच्या मानसिकतेत या पहलगाम प्रकरणामुळे काही बदल होणार आहे की नाही, तो बदल आपल्याला करायचा आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजेत. हिंदूंची मानसिकता ही साधारणपणे नकारात्मक असते, ती सकारात्मक व्हायला पाहिजे. त्यासाठी एक काहीतरी डोळ्यासमोर स्पष्ट चित्र पाहिजे. ते स्पष्ट चित्र काय आहे? 1888 मध्ये डॉक्टर सर सय्यद अहमद यांनी असं सांगितलं की हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत आणि त्यांचं सहजीवन अशक्य आहे. स्वतंत्र आणि युद्धमान, सेपरेट अँड वॉरिंग. हिंदू अजून युद्धमान अवस्थेत गेलेले नाहीत. इतकी वर्ष लोटल्यानंतर सुद्धा, एक फाळणीचा महाभयंकर अनुभव घेतल्यानंतर सुद्धा हिंदू नकारात्मक मानसिकता सोडायला तयार नाही. उदाहरण आपण घेऊ. आता मी एका व्हिडिओत असं म्हटलं की संयुक्त राष्ट्रसंघाचं दार ठोठवूया. लोकांची प्रतिक्रिया अशी आली की अहो, संयुक्त राष्ट्रसंघ दुबळाच आहे, तो काय करणार? अहो, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ बलिष्ठ होता तेव्हाही तुम्हाला तो मदत करत नव्हता, आता दुबळा आहे तरी तो तुम्हाला मदत करणार नाही. मग तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघ ताब्यात घ्या ना. हिंदूंची मुख्य समस्या अशी आहे की जागतिक पातळीवर हिंदूंवर अन्याय होतो आहे, याची दखल कोणी घ्यायला सिद्ध नाही, उत्सुक नाही. तस्लिमा नस्लीम प्रकरणात हे दिसून आलंय. तिला बांगलादेशातून हाकलवून देण्यात आलं, यापुरतं जगाला स्वारस्य आहे. पण का हाकलवून देण्यात आलं? कारण ती हिंदूंवर होणारे अत्याचार कादंबरीतून मांडत होती, म्हणून तिला हाकलवून देण्यात आलं. या विषयात जगाला काहीही स्वारस्य नाही. त्यामुळे हिंदू जमात जी आहे, हिंदू जात जी आहे, ती दखलपात्र आहे हेच जग मानायला तयार नाही. आणि याला कारण नेहरूंची, काँग्रेसची हिंदूंविषयीची भूमिका, पूर्वग्रह दूषित भूमिका, ती आपल्याला बदलायची आहे. त्यामुळे आपण जर आता मागणी केली सगळ्या जगाकडे की बघा, आमच्यावर एवढा अन्याय होतोय, पण संयुक्त राष्ट्रसंघ पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनं जे काही करायला पाहिजे ते करत नाहीये, तर संयुक्त राष्ट्रसंघ बदलायला आपण आता, आणि आपल्या जवळजवळ ताब्यात तो असेल, चांगल्या अर्थानं म्हणतोय मी, त्या दृष्टीनं आपण पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे. आता मी एका व्हिडिओत असं म्हटलं की तुम्ही यापुढे खरेदी करताना जय श्रीराम म्हणा. समोरच्या माणसाचा प्रतिसाद काय येतो तो पाहून मग त्याच्याकडे खरेदी करायची की नाही ते ठरवा. त्यावर लोकांची रिॲक्शन काय होती, प्रतिक्रिया काय होती? अहो, ते फतवे काढतील व्यापारासाठी की जय श्रीराम म्हणा, मग तुम्ही काय कराल? अहो, मग तुम्ही काय कराल म्हणजे काय? ही एक चांगली, एक पाऊल त्यांनी पुढे टाकलं, हा तुमचा विजय आहे. अशी सकारात्मक भूमिका घेतलीत की पुढे काय करायचं तुम्हाला आपोआप सुचेल. आतापर्यंत आपण नकारात्मक भूमिका, पाकिस्तान कसं तयार झालं? छोट्या छोट्या मागण्यातून तयार झालं. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, आम्ही गोहत्या बंदी मानणार नाही, आम्ही गणेशोत्सवात सामील होणार नाही. हिंदू मात्र ताबुतांमध्ये 200 वर्ष सामील होत होते, हे टिळकांनी लिहून ठेवलंय.
तरी सुद्धा त्यांच्यात बदल नाही, म्हणून आम्ही गणेशोत्सव साजरा करतोय, उत्सव सुरू करतोय असं टिळकांनी म्हटलंय. त्यामुळे आपण सर्व प्रकारानं त्यांना सहाय्य करत असताना मुसलमान मात्र तुमच्याशी एकरूप व्हायला तयार नाहीत. तरी सुद्धा आपण असं म्हणतो, तर त्यांनी अशा मागण्या करत करत 1940 मध्ये पाकिस्तान मागितलंय. तर तुम्ही अशा मागण्या करा ना, जय श्रीराम म्हणाला, आता पुढे आणखीन दुसरी मागणी काही करा. हे सगळं आता असं याच्यावर व्हिडिओ मधून नाही सांगतायत, ते प्रत्येकाला व्यवस्थितपणे सुचलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं विचार आपण करायला पाहिजे. आता पहा, आणखीन दोन गोष्टी जाता जाता मी माहिती म्हणून देणार आहे. एक म्हणजे हा सिंधू जल वाटप संधी, हा जो झाला इंडस वॉटर ट्रीटी, यामध्ये सिंधू नदीचा उल्लेख आलाय आणि हे पहिल्यांदा भारत सरकारनं पाऊल उचलले. हा 1960 मध्ये झालेला करार आहे. त्यानंतर आजपर्यंत आपण सिंधू नदीचं 80% पाणी पाकिस्तान वापरतंय, 20% आपण वापरायचं आहे, ते सुद्धा आपण वापरत नाहीये. एवढी युद्ध झाली पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू करार, सिंधू संधी स्थगित केला पाहिजे असं कोणाला सुचलं नाही, ते मोदीनं सुचलंय. मग आता सिंधूचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध आहे का हो? तुम्हाला आता शाळा महाविद्यालयातून प्रबोधन करावं लागणार आहे, तेव्हा मानसिकता बदलेल. पहा, सिंधू नदीविषयी एका भाषणामध्ये सावरकरांनी छान असे उद्गार काढलेले आहेत. ते उद्गार काय आहेत? सावरकर एकदा बोलता बोलता असं म्हणाले, आपण स्नान करताना कोणता मंत्र म्हणतो? नर्मदे सिंधू कावेरी हरेस्मिन गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम करू, असं म्हणतो ना आपण. मग ती सिंधू नदी कुठे आहे? सिंधू वाचून हिंदूला काय अर्थ आहे? सिंधू वाचून हिंदू, अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून कुडी. हे अंबी तमे, देवी तमे, नदी तमे सिंधू, तुझ्यासाठी आम्हाला सगळं जग विसरावं लागलं, किंवा सगळं जग आम्हाला विसरायला लागलं, आम्हाला विसरायला सिद्ध झालं, तरी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा महाराष्ट्र तुला मुक्त केल्यावाचून राहणार नाही. हा माझा वारसा मी तुम्हाला देतो आहे, असं सावरकरांनी सिंधू सूक्त म्हटलंय. आणि ते केवढं तरी मोठं आहे. सिंधू नदीच्या तीरावर हिंदू संस्कृती कशी उभी राहिली त्याचं वर्णन सावरकरांनी केलंय. तर हे उतारे आता शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांकडून पाठ करून घ्या, पाठांतर स्पर्धा लावा, वाचन करून घ्या, आणि हे उतारे तुम्हाला सावरकर स्मारकामधून मिळतील. सिंधू सुक्त द्या असं सांगा. दुसरं कसं आहे पहा, की या 26 पर्यटकांचे आतंकवाद्यांच्याकडून प्राणहरण करण्यात आले पहलगाम मध्ये 22 एप्रिलला. त्यात एक नेपाळी मुलगा आहे, 26 वर्षाचा आहे, सुदीप नेऊपाने असं काहीतरी त्याचं नाव आहे. तो काठमांडूच आहे. तो सार्वजनिक आरोग्य घेऊन पदवीधर होणार होता आणि त्याचं लग्न करायचं ठरत होतं. त्याच्या आईला घेऊन तो आला होता काश्मीरला. या निमित्तानं आपण आपला आणि नेपाळचा काय संबंध आहे आणि ते संबंध सुरळीत राहावेत न राहावेत यासाठी काँग्रेस सरकारने काय प्रयत्न केलेले आहेत याचा थोडासा मागोवा आपल्याला घ्यायला पाहिजे. एका राष्ट्रीय संघाच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला आपण नेपाळच्या राजांना किंवा त्या राजपरिवारातल्या एका महनीय व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. विजयादशमी उत्सवाला असं प्रमुख पाहुणे बोलवण्याची संघाची पद्धत आहे.
नेहरूंनी येऊ दिलं नाही त्यांना. नेपाळ हे परराष्ट्र आहे. परराष्ट्रातल्या लोकांना बोलवायचं असेल तर तुम्ही रीतसर सगळं व्यवस्थित व्यवहार करायला पाहिजे. ते केले नाहीत. असं नाही आम्ही येऊ देणार आणि तुम्ही हे आम्हाला न विचारता विदेशाशी संबंध कसे ठेवता. संघाने प्रयत्न केले की नेपाळचे आणि आपले संबंध अत्यंत अनौपचारिक आहेत, पण नेहरूंनी ते ऐकलं नाही. आता खरोखर नेपाळचे आणि आपले संबंध अनौपचारिक आहेत म्हणजे काय आहे हो? आपल्याकडे मोठ्या देवळातून जेव्हा पूजा केली जाते विशिष्ट प्रसंगात, त्यावेळेला अग्रपूजेचा मान शंकराचार्यांना दिला जातो. शंकराचार्यांनंतर पाद्य पूजेचा मान नेपाळच्या राजाला दिला जातो. नेपाळचे आणि आपले संबंध इतके घनिष्ठ आहेत. जगामध्ये हिंदू बहुल 3 राष्ट्र आहेत, भारत, नेपाळ आणि मॉरिशस. नेपाळ हे साधारणपणे कधीही पारतंत्र्यात नव्हतं. नेपाळ हे हिंदू राष्ट्रच आहे, पण तिथे कम्युनिस्टांचा जोर वाढल्यानंतर त्यांनी घटनेमध्ये बदल करून नेपाळ हे हिंदू राष्ट्र होणार नाही अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. आता तिथे बंड होत आहे आणि नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही येऊ द्या, ही कम्युनिस्टांची लोकशाही नको असं आंदोलन आता तिथे सुरू झालेलं आहे. नेपाळचे आणि आपले वैवाहिक संबंध आहेत. या ज्योतिरादित्य शिंदेची जी आजी आहे विजयाराजे शिंदे, त्या नेपाळच्या आहेत. त्या भाजपच्या खासदार होत्या. इंदिरा गांधींनी त्यांना आणीबाणीत कारागृहात टाकलं होतं. सावरकरांनी स्वातंत्र्य संग्राम चालू असताना अशी मागणी केली होती की भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रपतीपद नेपाळच्या राजाला वंश परंपरेनं आपण प्रदान करावं, नाहीतरी आपण ब्रिटिशांच्या परंपरा उतरलेल्या आहेत. व ब्रिटिश इंग्लंड हे पूर्णपणे लोकशाहीवादी राष्ट्र असताना सुद्धा नेपाळला इंग्लंडला राणी आहे की नाही. व भारताने पूर्णपणे लोकशाहीवादी राष्ट्र व्हावं, पण नेपाळचा राजा हा भारताचा राष्ट्रपती व्हावा. त्यामुळे नेपाळ हा जोडला जाईल आणि आपले तसेच संबंध आहेत. नेपाळचे गुरखा हे भारतीय सैन्यात आहेत. इथून त्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळतं. त्यासाठी आपला सैन्यातला अधिकारी महिन्यातून एकदा, ही जुनी गोष्ट आहे, आता सगळे आर्थिक व्यवहार डिजिटल झालेले आहेत, नेपाळमध्ये जात असे पेन्शनचं वाटप करण्यासाठी. इतके आपले घनिष्ठ संबंध आहेत. नेपाळमध्ये जी हिंदी भाषा बोलली जाते ती पूर्णपणे संस्कृतनिष्ठ आहे. तिथे पोलिसांना आरक्षी म्हटलं जातं वगैरे वगैरे. ही मी अनुषंगिक माहिती दिली भारताचे आणि नेपाळचे संबंध कसे आहेत. आणि काँग्रेसला हे नेपाळचे संबंध मान्य नव्हते, नेहरूंना मान्य नव्हते. नेहरू हे नेपाळला परकीय राष्ट्रच मानत होते. नेपाळ आणि आपल्यामध्ये व्हिसा वगैरे लागत नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर अशा प्रकारे आता हिंदूंनी आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. त्या दृष्टीनं सकारात्मक मानसिकता आता धारण केली पाहिजे. आणि एक मला मुद्दाम सांगायचं की माझे हे जे व्हिडिओ असतात ते भारतातल्या मुसलमानांमध्ये बदल होईल या अपेक्षेनं मी केलेले नसतात. मला हिंदूंमध्ये बदल व्हायला हवा आहे. हिंदूंमध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा भारतातल्या मुसलमानांमध्ये बदल होईल. नुसतं भारतातल्या मुसलमानांमध्ये बदल करण्याचे प्रयत्न केले तर ते होणार नाहीत. हिंदूंची नकारात्मकता हे भारतातल्या मुसलमानांचं मोठं भांडवल आहे. हिंदू काही करणार नाही ते त्यांना माहिती असल्यामुळे ते काहीतरी करत असतात. तेव्हा जय श्रीराम मी तुम्हाला म्हणायला सांगितलं ते सुरुवात आहे. सावरकर असं म्हणाले होते, अकरणात मंद करणम श्रेय. अगदीच काही न करण्यापेक्षा थोडंसं केलं काम आणि सुरुवात तर करूया असं म्हणून आपणच वेगवेगळे उपाय
शोधून काढले पाहिजेत आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन आपल्याला जिंकायचंय. आणि आपल्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे. म्हणजे आपण हिंदू आहोत हा जागतिक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर तो एक चुकीचा चुकीचा मार्ग आपण स्वीकारलाय हिंदू आहो म्हणून. असं एक जागतिक दडपण आहे आपल्या मनावर. आपण हिंदू आहोत हे तत्वज्ञ विचारवंत काही मान्य करत असेल की हिंदूंना मोठी संस्कृती आहे वगैरे, सर्वसामान्य राजकीय दृष्ट्या जागतिक आता दृष्टिकोनाचा आहे ते हिंदूंची दखलच घेत नाहीत. तर हे बदलायचंय. ते पहलगाम प्रकरण जे आहे ते काश्मीर पुरतं मर्यादित नाहीये. ही संधी आहे जागतिक दृष्टिकोन हिंदूंकडे बघण्याचा, की हिंदू हे जागतिक शांततेच्या दृष्टीनं समृद्धीच्या दृष्टीनं केवढं तरी मोठं योगदान करतील एवढी त्यांची क्षमता आहे. पण भ्रांत राष्ट्रवादामुळे त्यांची सृजनशीलता कुंठित झालेली आहे. असं केवढं तरी मोठं काम आपल्याला करायचंय. त्या दृष्टीनं आपण सकारात्मक मानसिकता धारण केली पाहिजे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.